नक्कीच फावल्या वेळामध्ये या गोष्टींचा देखील क्रीडा रसिकांनी लाभ घ्यायचा आहे. तर आघाडीची जोडी आहे महेश आव्हाड आणि साहिल परदेशी. थोडासा बदल केलाय बघा यावेळेस आपल्याला. हा बदल बघायला मिळतोय शिवम फायटर संघाकडून. अगदी पहिला चेंडू यावेळेस टाकला गेला आहे. महेश आव्हाड यांनी अगदीच आक्रमण केलंय. पहिल्या चेंडूवर घणाघात केला जातोय. त्यानंतर 2 धावा आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण झालेल्या. 2 धावेनंतर धावफलकाचा झालेला शुभारंभ या ठिकाणी होतोय. फ्रँकलिन वंजारे, काल आपण बघितलंय श्री वॉरियर्स संघाकडून फ्रँकलिन वंजारे यांची एक मॅजिकल गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली. एक धारदार गोलंदाजीचं प्रदर्शन त्यांनी या ठिकाणी केलं. सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. शिवम फायटर संघाने सुद्धा वेगळ्या रणनीतीचा वापर केलाय. साहिल परदेशी आज थेट आघाडीला उतरलेला आहे. परिवर्तन ही सृष्टी का नियम आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. वाईड यॉर्कर आपण बघतो या ठिकाणी. नो बॉलचा इशारा आहे बघा यावेळेस. नो बॉलचा इशारा आल्यानंतर आपण बघतोय त्या ठिकाणी एका धावेची भर धावफलकामध्ये झालेली आहे. 3 धावा आपल्याला धावफलकावर बघायला मिळत आहेत. प्रवीण शहाराव आपल्याला विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्सकडे यायचंय. सचिन गायकवाड सर आपली वाट बघतायत. प्रवीण शहाराव फ्रीडचा इशारा आलाय बघा. मैदानाच्या आतून फ्रीडचा इशारा येतोय. महेश आव्हाड यांच्यावर देखील एक वेगळी जबाबदारी अमोल शिंदे यांनी टाकलेली आहे. आज आघाडीला त्यांना देखील पाठवल्या गेलेलं आहे. तर हा तो संघ आहे मित्रांनो ज्या संघानं या मैदानावर 122 धावा बनवलेल्या आहे. हा उच्चांक आहे. हा उच्चांक तुटलेला नाही आहे. फ्रँकलिन यांचा पुढचा चेंडू आहे. फ्रीडच्या चेंडूवर हवेत फटका खेळला गेलाय. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस देखील वाईड यॉर्करचा प्रयत्न गोलंदाजाने केलाय. एक डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये सादर केला जातोय. 3 धावा आपल्याला बघायला मिळतील धावफलकावर. गोलंदाज मात्र तयार असतील. यशस्वी गोलंदाज ठरले बघा आतापर्यंत आपण बघतोय. यावेळेस जमिनीला समांतर फटका खेळला जातोय. इकिरीची मदत मिळेल बघा या ठिकाणी. त्या ठिकाणी जर बघितलं तर लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतील. त्या ठिकाणी नामदेव दाने आहेत. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण केल्यानंतर आपण बघतोय एक सिंगल खर्च झाली. 4 धावा धावफलकावर आहेत. अचूक गोलंदाजी, एक चिकूट गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. शरीरापासून दूर चेंडू ठेवला होता. साहिल परदेशी यांनी वेगळा प्रयत्न केला. नो बॉलचा पुन्हा एकदा इशारा आलेला आहे बघा मैदानाच्या आतून. मुख्य पंच आपल्याला गोविंद गुणसर बघायला मिळतील या ठिकाणी. आणि त्यानंतर बघा एक सिंगल सुद्धा या ठिकाणी खर्च झालेले आहे. अगदीच या ठिकाणी 2 धावेने धावफलकाला पुढे जाताना आपण बघतोय 6 धावा धावफलकावर असणार आहे. आज
फ्रँकलिन वंजारे यांचं दिशेवर काहीस कमी नियंत्रण बघायला मिळालं. फ्रीडचा इशारा आलेला आहे. पुन्हा एकदा महेश आव्हाड यांना ही संधी आहे. फ्रीटच्या या चेंडूवर मात्र अगदी जोरदार तडाखा दिला जातोय आणि लॉंग ऑन मध्ये नामदेव दाने मस्तक पर दस्तक देत चेंडू सीमेरेषेला पार करतोय. या ठिकाणी मिळतील 6-10, मिळतील 6 धावा आणि हा येतोय षटकार. या दरम्यान महेश मोठे यांचं देखील आगमन आहे, त्यांचं स्वागत असेल. धावफलकावर जातोय आपण. धावफलकावर 12 धावा. पुनरागमन मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा झालंय. डॉट चेंडू आपल्याला बघायला मिळेल. सर्वांचं स्वागत आहे. बघा या ठिकाणी आपण पूर्णविराम देतोय. 1 षटकानंतर धावफलकावर नाबाद 12 धावा. शिवम फायटर्स नेवासा संघ. सामन्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी खास उपस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहेत. आदरणीय प्रतापराजे हंडे पाटील यांचं देखील शुभ आगमन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालंय. कुटुंबांचं देखील आपल्या सर्वांच्या वतीनं मनस्वी हार्दिक स्वागत. आणि क्रिकेटशी संलग्न असलेली ही व्यक्तिमत्व बघा, प्रतापराजे हंडे पाटील. अगदी आपण सुरुवातीचा काही काळ अनुभवला असेल. खास आठवणी ताज्या झाल्या म्हणून हे विश्लेषण नक्कीच आपल्यापर्यंत मी करतोय. हॉटेल अर्चना वॉरियर्स या संघाचे कायमस्वरूपी संघ मालक म्हणून आपण त्यांना बघितलं. त्याकरता आपण त्या वाक्याचा उपयोग केला. क्रिकेटशी संलग्न असलेलं एक प्रेमळ व्यक्तिमत्व प्रतापराजे हंडे पाटील. पॉवर प्लेचा इशारा मैदानातून आलेला आहे. बॅटिंग पॉवर प्ले आपण बघणार आहोत. षटक क्रमांक 2 आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि जसजसा सामना पुढे जातोय बघा, या ठिकाणी रणनीतींमध्ये बदल होताना आपण बघायला मिळतोय. गोलंदाबाजी माध्यमामध्ये मला वाटतं रवी महागावे सर यांच्याकडे चेंडू दिला गेलेला आहे. एक सक्षम आयोजन, दमदार नियोजन आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी बघतोय. अकुल्ड टप्पा होता हाफ ट्रॅकर चेंडूवर. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका साधला जातोय आणि डेप पॉइंटवर जर बघितलं तर चेंडू रोखला गेला. आणि या दरम्यान तिसऱ्या पंचांची मदत आलेली बघा. तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता हा, हे लक्षात घ्यायचं आहे. तर ज्या वेळेस तिसऱ्या पंचांकडे आपण जाणार आहोत, खेळाडूंना विनंती असेल आपण सर्व एका ठिकाणी जमा होण्याचं थोडंसं टाळायचं आहे बघा, कारण त्यानंतर आपला वेळ वाचेल. पंचांचा निर्णय आल्यानंतर लगेच सामना चालू होणार आहे. धन्यवाद. या ठिकाणी श्री वॉरियरच्या सर्व खेळाडूंचे मी आभार मानतोय. खास करून संघ नायक अशोक पानखडे सर. सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. बघा, मोठ्या स्पर्धेचं मोठं आयोजन, मोठं नियोजन, मोठं पारितोषिक. प्रथम पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये. आयोजक कमिटीच्या वतीनं हे पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. ज्ञान फाउंडेशन यांच्या वतीनं प्रथम पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर प्रकाश शेठ जगताप, नेत्रा लॉन्स या ठिकाणी पप्पू ढवले साहेब यांच्या वतीनं 71,000 रुपयांचं द्वितीय पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी नक्कीच दिलं जात आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी बघतोय. अर्धा लाखाचं पारितोषिक 51,000 रुपये. विकास फर्निचर या संस्थेचे मालक आणि त्यानंतर शेरा गोल्ड चहा या संस्थेचे मालक. हा अगदी पंचांचा इशारा आपल्याला बघायला मिळेल. नाबाद घोषित केलं जात आहे.
3 धावा नक्कीच या ठिकाणी वसूल केल्या गेल्या. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी साधलेले प्रयत्नशील वाटले आणि त्यानंतर आपण बघतो या ठिकाणी 15 धावा धावफलकावर लागलेल्या. गती परिवर्तनचा चेंडू होता, फेरबदल केलाय, चेंडूवर बोट फिरवल्या गेले आणि यावेळेस समोर मारण्याचा प्रयत्न नक्कीच महेश आव्हाड यांचा होता. हा प्रयत्न या ठिकाणी फसला गेला. उर्वरित काम जर बघितलं तर यष्टीरक्षकानं मात्र आपलं काम पूर्ण केलेलं आहे. डॉट चेंडू होतोय, धावफलक स्थिर असणार आहे. 15 धावा आपण या ठिकाणी बघतोय. रवी सर गोलंदाजी मार्कवर आहेत. एक मिस टाइम फटका बघतोय आपण. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट यावेळेस चेंडू घेता आलेला नाही आणि त्यानंतर जर बघितलं तर नक्कीच एक सिंगल आपण बघतोय. सोळा धावा धावफलकावर असणार आहे. साहिल परदेशी जे नव्यानं आज आघाडीला आलेले बघा, एक वेगळा प्रयत्न या ठिकाणी शिवम फायटर्सनं केलेला आहे आणि साहिल परदेशी यांना वरच्या क्रमांकावर संधी सुद्धा दिलेली आहे. संधी माफक आहे बघा, कारण लीग मॅचेसचा जर विचार केला तर सर्व संघ 7 सामने खेळणार आहे. प्रत्येक सामन्यात फेरबदल असणार आहे. अगदीच चांगला चेंडू मी म्हणेल, फुलर लेंथ चेंडू या ठिकाणी टाकला गेला. धावबादचे प्रयत्न त्या ठिकाणी झालेले नाही आहे. लेग बाईटचा इशारा मात्र आपल्यापर्यंत येतोय. एक सिंगल आपण बघतोय लेग बाईटच्या स्वरूपात पूर्ण झालेली आहे. 17 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी मी या ठिकाणी म्हणेन. रवी सर चांगले फेरबदल करतायत आपल्या गोलंदाजीमध्ये. एक अतिशय वेगात गेलेला चेंडू त्या ठिकाणी यष्टीरक्षक आपल्याला सौरभ गायकवाड बघायला मिळाले. दरम्यान आपण बघतोय या ठिकाणी हा षटक संपला गेला बघा. 2 षटकानंतर धावफलकावर मात्र 17 धावा आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं मित्रांनो आपल्याला 4th क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय. आदरणीय जहीरजी भागवान साहेब, त्यानंतर आदरणीय डॉक्टर काकासाहेब गंडाळ या दोन्ही मान्यवरांनी मात्र 4थ्या क्रमांकाच्या या पारितोषिकाला हातभार लावलेला आहे. सदर मान्यवरांचं देखील मी या ठिकाणी आयोजक कमिटी आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी ट्रॉफी सौजन्य अर्थात चषक सौजन्य आपल्याला मिळालंय. आदरणीय ऋषिकेशजी बनकर पाटील यांचे देखील विशेष आभार मानणं गरजेचं आहे, कारण आपण पहिल्या 4 पारितोषिकांची जी बक्षीसदात्यांची नामावली या ठिकाणी घेतली आणि या नामावलीसह या ठिकाणी सुंदर चषकांचं वितरण देखील या ठिकाणी आपण करणार आहोत. यूट्यूब सौजन्य आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. धनुभाऊ काळे मित्र मंडळ नेवासा या मित्रमंडळाचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी यासह शिवशक्ती आईस्क्रीम या संस्थेचे मालक या दोन्ही मान्यवरांच्या वतीनं आपल्याला यूट्यूब सौजन्य या संपूर्ण स्पर्धेवर लाभलं. सदर मान्यवरांचे देखील निश्चित मी या ठिकाणी आभार मानतो. यावेळेस जातोय मैदानाच्या आतमध्ये, बॅटल ऑफ क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एकीकडे फायटर्स आहे, एकीकडे वॉरियर्स आहे आणि दोन्ही संघांचं मुख्य लक्ष आहे सामना जिंकण्याचं. पहिला चेंडू आपण बघितलाय, अगदीच फेमध्ये खेळला गेलाय आणि स्वागत या ठिकाणी केलंय खणखणीत चौकारानं. बघूया राहुल गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात. यानंतर या स्कॉट बिहाइंडचा अपील त्या ठिकाणी केलं गेलं. बॅटचा स्पर्श घेत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलेला आहे आणि पंचगुण सरांचं बोटवर यावेळेस मात्र फलंदाज बाद आहे.
या दरम्यान आदरणीय गुरुवर्य साहेबरावजी दाने सरांचं देखील शुभागमन झालंय. दाने सरांचं देखील विशेष मनस्वी हार्दिक स्वागत. बघूया टॉप एज घेतला गेला, चेंडू सटकलाय, एक भाग्यशाली चौकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि यावेळेस मी म्हणेल महत्वाचं काम म्हणजे हवा मिळवणं. मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आपल्याला बघायला मिळतील मेजर गजे. हा फलंदाज म्हणजे शिवम फायटर संघाचा पाठीचा कणा आहे. हा तो संघाचा आधारस्तंभ आहे. हा याही नंतर काही फलंदाज नक्कीच येतील, परंतु सातत्य मेजर गजे यांनी दाखवलेलं आहे. फुटॉस होता अगदी जाणीवपूर्वक डाऊन द ग्राउंड फटका खेळलेला आहे आणि जमिनीला समांतर या फटका खेळल्यानंतर 2 धावांचे प्रयत्न सुद्धा मैदानाच्या आतमध्ये झाले आणि आपण या ठिकाणी बघतोय यशस्वीरित्या या 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या. धावफलकावर नजर टाकली तर नक्कीच आपल्याला बघायला मिळेल 27 धावा धावफलकावर असणार आहे. आणि या ठिकाणी आपण बघतोय षटक क्रमांक 3 राहुल दांडगे हे नवीन गोलंदाज आपल्याला वॉरियर संघाच्या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. बघूया भनाट चेंडू निघून गेला. अफलातून चेंडूचं सादरीकरण या ठिकाणी राहुल करतायत आणि बीट त्यांनी कोणाला केलं तर मेजर गजे यांना बीट केलं. बघा ही जमेची बाजू आहे. चेंडू मात्र निर्धाव असणार आहे. याही वेळेस पूर्णपणे चेंडू बॅटीवर घेता आलेला नाहीये. त्यानंतर पंचांची मदत आपण या ठिकाणी घेऊ. या दरम्यान एक बघतोय आपण एक सिंगल मात्र पूर्ण झालेली आहे. तर या सिंगलनं आपण बघतोय धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल 3 षटकांची समाप्ती. 3 षटकानंतर 1 बाद 28 धावा धावफलकावर या ठिकाणी असणार आहे. सर्व संघाच्या कर्णधारांना विनंती आहे या ठिकाणी नाश्ता आलेला आहे. आपण आपला नाश्ता घेऊन जायचा आहे आणि लवकरात लवकर घेऊन जायचं आहे. नाश्ता आलेला आहे. सर्व संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी नाश्ता आलेला आहे. आपण आपला नाश्ता घेऊन जायचा आहे. टाइम आउट सुद्धा मैदानाच्या आतमध्ये घेतलेला आहे. सामन्याचा आनंद घेताना आपण सर्व मान्यवरांना या ठिकाणी नक्कीच बघत आहोत. सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. वैयक्तिक बक्षीस दाते जे आहेत त्यांचा नक्कीच आपण या स्पर्धेच्या निमित्तानं नामोल्लेख करतोय. ज्यांच्या यथाशक्ती मदतीनंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन नियोजन नक्कीच या ठिकाणी करू शकलेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला टी शर्ट सौजन्य लाभलंय ज्ञान फाउंडेशन. त्यासह श्री अजय भाऊ काळेकर मित्रमंडळ निवासा तालुका, हिरामोती पान आणि कॅकीज केक शॉप या सर्व संस्थांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला टी शर्ट सौजन्य या ठिकाणी लाभलेलं आहे. सर्वांचे मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. स्टंप सौजन्य एसटींचं सौजन्य आपल्या या ठिकाणी लाभलं आहे. आदरणीय कांदे चष्मावाला या संस्थेच्या वतीनं आपल्याला एसट्यांच्या सौजन्य या ठिकाणी लाभलेलं आहे. या ठिकाणी कांदे परिवाराचे देखील मी या ठिकाणी विशेष आभार मानतो. नाश्ता सौजन्य जो आत्ताच्या ठिकाणी आलेला आहे आशा भेळ या संस्थेच्या मार्फत या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेवर खेळाडूंसाठी नाश्त्याची सोय आलेली आहे. नक्कीच मी या ठिकाणी आशा भेळच्या मालकाचं नक्कीच या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे कोल्ड्रिंक सौजन्य शीतपेय सौजन्य आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. महालक्ष्मी बिवरेज टॉप 10 ब्रँड यांच्या वतीनं
आपल्याला ड्रिंक सौजन्य लाभलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण जातो. या ठिकाणी गोलंदाज आपल्याला बघायला मिळतील सूरज सातदिवे. पहिला चेंडू जर बघितला तर अगदी डॉट चेंडू आपल्याला बघायला मिळतोय आणि तुम्ही बघत राहा बघा, गोलंदाज जर बघितलं तर सर्व गोलंदाज डॉट चेंडूच्या दिशेने जास्त प्रयत्नशील बघायला मिळालेले आणि ही योग्य रणनीती या संपूर्ण स्पर्धेवर बघायला मिळाली. यावेळेस मात्र शरीराच्या दिशेने टाकलेल्या चेंडूवर कडकडीत प्रहार मात्र करताना मेजर गज यांचा एक शानदार चौकार मात्र या चौकाराच्या मदतीनंतर धावफलकाला दिल्या गेलेला वेग 32 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू नक्कीच अवांतर धावेचा इशारा आलाय आणि त्यानंतर अतिशय खराब कामकाज यष्ट्यांच्या मागे बघायला मिळालं आणि नक्कीच या ठिकाणी वाईड अवांतर धाव आणि चेंडू चौकार बाईकच्या स्वरूपामध्ये मात्र या ठिकाणी मिळतोय. 5 धावा मिळतील या ठिकाणी बघा, अगदी 37 धावा या ठिकाणी धावफलकावर लागल्या गेलेल्या आहे. ठीक आहे. या दरम्यान आपण बघतोय क्वाड बिहाइंडचं अपील झालं. या अपीलला उचलून धरलं आणि त्यानंतर आपण बघतोय बिग विकेट एक मोठा मैदानाच्या आतमध्ये दिला गेलेला आहे. यावेळेस मात्र फलंदाज बाद आहे. तर अजय भाऊ कोळेकर मित्र मंडळ असं ते नाम आहे, क्षमस्व, यांच्या वतीनं आपल्याला टी शर्ट सौजन्य लाभलेलं आहे. त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी पुढे जातोय मित्रांनो. या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरसाठी पारितोषिक आलंय वॉटर प्युरिफायर आणि हे सौजन्य आपल्याला या ठिकाणी लाभलं आहे. मापारी मिल्क अँड केक शॉप, त्याचप्रमाणे त्यांच्या स्वास्तिक वॉटर प्युरिफायर या दोन्हीही संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी वॉटर प्युरिफायर मालिकावीरसाठी दिले जाईल. सूरज भगत मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळणार आहे. सूरज विरुद्ध सूरज. आता कोणता सूरज चमकणार? आता चमकायला अंधार पडलेला आहे. फलंदाजीचा हा विषय बघा, खेळाचा हा विषय. पहिला चेंडू मात्र डॉट बघायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी सूरज सातदिवे यांची बघायला मिळते. सध्या प्रकाश मात्र चंद्राचा आहे. पूर्ण वर्तुळाकार चंद्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. सूरज विरुद्ध सूरज, भगत विरुद्ध सातदिवे. स्विचचा प्रयत्न या ठिकाणी झाला. चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या जास्त बाहेर आहे. मुख्य पंच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील सतीश भालेराव सर आणि या निर्णयावर ऑब्जेक्शन सुद्धा घेतले गेलेले बघा. तिसरे पंच आहेत या ठिकाणी आदरणीय संतोष भालेराव सर. बघूया निर्णय काय येईल. तोपर्यंत आपण या ठिकाणी बघतोय मित्रांनो, मॅन ऑफ द मॅच चषक सौजन्य आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. हॉटेल दत्त प्रसाद अमोल सरांच्या वतीनं हे सौजन्य आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. त्यांचे देखील मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. त्यानंतर सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा यांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी सामनावीरसाठी एक बॅट, सुंदर बॅट आपण बघतो या ठिकाणी, सुपर बॅट या ठिकाणी दिली जाते. या ठिकाणी सुदर्शन क्रिकेट अकॅडमीच्या देखील सर्व पदाधिकाऱ्यांचे नक्कीच मी आभार मानतो. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची मदत या ठिकाणी आयोजक कमिटीचे सदस्य आदरणीय किशोर भाऊ पठाडे अर्थात जगदंबा स्पोर्ट अँड टी शर्ट प्रिंटिंग नेवासा यांच्या वतीनं आपल्याला या संपूर्ण स्पर्धेभर चेंडू सौजन्य लाभलेलं आहे. त्यांचे देखील मी या ठिकाणी नक्कीच मनस्वी आभार या ठिकाणी नक्कीच मानतो. किशोर भाऊ पठाडे. वाईडवर ऑब्जेक्शन आलेलं आहे, आक्षेप घेतलेला आहे.
वाईड मागे घेतला गेलेला आहे. वाईडचं रूपांतर डॉटमध्ये मात्र या ठिकाणी केलं. 37 धावा आहेत बघा या ठिकाणी धावफलकावर. शेवटचा चेंडू असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. सुरेख फटका आहे बघा यावेळेस आणि अगदीच लॉंग ऑफ रिजन मध्ये या वेळेस चेंडून हवाई प्रवास केलाय, हवाई सफर केलेली आहे आणि प्रेक्षकांची गाढ भेट मात्र घेतल्या गेलेली आहे. षटकार येतोय आणि 4 षटकांना या ठिकाणी पूर्णविराम आपण देतोय. 2 बाद 43 धावा या ठिकाणी आतापर्यंत शिवम फायटर संघानं बनवलेल्या आहे. सूरज भगत आणि महेश आव्हाड जॅकपॉट षटकाचा इशारा आलेला आहे. हे षटक म्हणजे आता फलंदाजांना 16 धावांचे प्रयत्न वेगळ्या पद्धतीने करावे लागणार आहे. अर्थात याचा परिणाम धावफलकावर बराच वेळा होताना आपण बघितलेला आहे. परंतु मागील आजच्या सत्रातील एक सामना आपण बघितला. मक्तापूर ब्लास्टर्स सचिन गायकवाड सरांनी जॅकपॉट षटकाचा पुरेपूर फायदा उचललेला आहे बघा. तर तो फायदा हे 2 बॅटर्स उचलणार की नाही. गोलंदाज आपण या ठिकाणी बघतोय मयूर सोनवणे. पहिला चेंडू मात्र खराब येतोय. वाईटचा इशारा आलेला आहे. गोविंद गुण सरांचा आपल्यापर्यंत आलेला हा इशारा. धावफलकावर एकेरीची भर या ठिकाणी झाली. धावफलकावर 44 धावा आपण बघतोय. जॅकपॉट षटक आहे, महत्वाचं षटक आहे. महत्वाच्या गोलंदाजाला गोलंदाजी दिल्या गेलेली आहे. मयूर सोनवणे. काय चेंडू होता बघा. बॉल ऑफ द मॅच. एष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. फर्निचरची तोडफोड मैदानाच्या आतमध्ये केल्या गेली आणि महेश आव्हाड यावेळेस मात्र बाद आणि मंडपाच्या आश्रयाला जाताना आपल्याला बघायला मिळतील. तिसरा फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि एक महत्वाच्या षटकामध्ये बघा, या महत्वाच्या षटकामध्ये मयूर सोनवणे यांनी ही कामगिरी केलेली आहे. षटक क्रमांक जर बघितलं तर आपण हे षटक क्रमांक 5 आहे. यावेळेस संघ मालक आपल्याला बघायला मिळतो. अक्षय जायगुडे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि गरज धावांची आहे. आता जॅकपॉट षटक आहे त्यामुळं मुख्य लक्ष यावेळेस फलंदाजांचं 16 धावा करण्याकडे असलं पाहिजे. कारण 16 धावा जर झाल्या नाही तर आहे त्या धावफलकामधून काही धावा मायनस केल्या जात आहेत, वजा केल्या जात आहेत. परंतु या षटकामध्ये जर तुम्ही 16 धावा जमवल्या तर तुम्हाला 16 धाव्यांसह 8 धावांचं अधिक बेनिफिट आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. तुम्ही जर 20 धावा केल्या तर तुम्हाला 10 धावांचं बेनिफिट मिळणार आहे. म्हणजे त्या पटीमध्ये आपल्याला बेनिफिट नक्कीच मिळत असतं. थोडासा गती परिवर्तन केलं यावेळेस मयूर सोनवणे यांनी. धावबादची संधी होती. तिसऱ्या पंचांची लागलीच मदत या ठिकाणी घेतल्या गेली आणि तिसरे पंच आपल्याला माहिती आहे ज्येष्ठ पंच आदरणीय संतोष भालेराव सर. बघूया यांचा निर्णय या ठिकाणी कोणता येणार आहे. ज्ञान प्रीमियर लीग 2024 सत्र क्रमांक 1 आपण या ठिकाणी बघत आहोत. या ठिकाणी वैयक्तिक सौजन्य ज्यांचा आपण नाम उल्लेख या ठिकाणी करीत जात आहोत. नाबाद इशारा आलेला आहे. नाबाद इशारा या ठिकाणी येतोय. म्हणजे एका धावेची भर आता धावफलकामध्ये होणार. 45 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आणि जॅकपॉट षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत आपण बघतोय 2 धावा या ठिकाणी खर्च झालेल्या आहे. त्यामध्ये एक अवांतर धाव होती, एक सिंगल लेग बायच्या स्वरूपामध्ये जी सिंगल आहे ती आपण बघितलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय. मयूर सोनवणे मात्र वेगवान गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. सुरेख फटका केलाय. स्टँड अँड डिलिव्हर. सूरज भगत स्पेशल स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू आकाश मार्ग मैदानाच्या बाहेर जातोय. गोलंदाजाला आसमान दाखवलं गेलंय. षटकार.
51 धावा. या ठिकाणी शिवम फायटर संघ सुद्धा अर्धशतकाच्या पलीकडे जाताना आपल्याला बघायला मिळत आहे. त्या ठिकाणी कुणी क्रीडा रसिक असेल तर आपण नक्कीच सहकार्य करायचं आहे. बघा, हे सर्व आयोजन नियोजन आपल्यासाठी आहे आणि आपल्या सहकार्याची अपेक्षा नक्कीच आयोजकांना आहे. धन्यवाद. ज्यांनी कुणी हा चेंडू परतवला असेल त्यांचे नक्कीच आयोजक कमिटी आभारी आहे, ऋणी आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सूरज भगत तळपायला लागलेला आहे. गती परिवर्तन केलंय. मयूर सोनवणे सुद्धा चांगल्या भट्टीत तयार झालेला खेळाडू आहे. बघा, ही टॉपर टक्कर मैदानाच्या आतमध्ये आहे. तालुक्यातील दोन बलाढ्य खेळाडूंची धडक आणि लढत आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. एकीकडे सूरज भगत आहे तर दुसरीकडे मयूर सोनवणे आपल्याला बघायला मिळणार आहे. माध्यम वेगळे. मयूर सोनवणे यावेळेस गोलंदाजी माध्यमामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, तर सूरज भगत यांनी बॅट हातात घेतलेली आहे, ते फलंदाजी करत असताना आपल्याला बघायला मिळतील. 51 धावा धावफलकावर आहेत. फुलटा चेंडू होता, फायदा पुरेसा उचलला गेला नाही, परंतु या ठिकाणी गोलंदाजाच्या डोक्यावरून फटका खेळला गेला आणि त्यानंतर मला वाटतं 2 धाव्यांचे प्रयत्न सुद्धा मैदानाच्या आतमध्ये झाले. तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय पुन्हा एकदा. वैयक्तिक पारितोषिकांची चर्चा या ठिकाणी नक्कीच आपण DPL अर्थात ज्ञान प्रीमियर लीग 2024च्या या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. पाणी सौजन्य आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. सोनल ॲग्रो सीड्स कुकाना यांचे देखील नक्कीच मी मनस्वी आभार मानतो. या रखरखत्या उन्हात खऱ्या अर्थानं आपली तहान भागवण्याचं, आपली तहान शमवण्याचं काम या ठिकाणी सोनल ॲग्रो सीडच्या माध्यमामध्ये झाली. त्याबद्दल या संस्थेचे सर्व मालक चालक यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे सायकल सौजन्य आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलेलं आहे. एकता सायकल मार्ट नेवासा आणि मेनका सायकल मार्ट नेवासा या दोन्ही संस्थांच्या मालकांचं देखील मी या ठिकाणी आभार मानतो. त्यानंतर या ठिकाणी पैठणी सौजन्य या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे. आदरणीय सौभाग्यवती शर्मिला ताई शिंदे मॅडम यांच्या वतीनं हे सौजन्य आपल्याला लाभलंय. मॅडमचं देखील नक्कीच मी या ठिकाणी आभार मानतो. आता मग आपण मैदानाच्या आतमध्ये जातोय. बॅटीची काढा घेतलेली आहे आणि सुवर्ण स्पर्श झालेला आहे. बघा, कारण 2 शतरष्टांच्या मधोमध चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे आणि येतोय चौका. तर एकंदर आपण बघतोय मित्रांनो, या ठिकाणी 14 धावा आलेल्या आहेत. 14 धावा आल्या कारणे त्यामधून 7 धावा आता मायनस होतील, कारण ते जॅकपॉट षटक होतं आणि त्या कारणे धावफलकावर 50 धावा आपल्याला बघायला मिळणार आहे. यानंतर मित्रांनो आपण नाणेफेक करणार आहोत. त्यासाठी मी आमंत्रित करेल. 50 धावा धावफलकावर आहेत. चेंडू द्या. तर 50 धावा आलेल्या आहे. बघा, जॅकपॉट षटक संपल्यानंतरची ही परिस्थिती आहे. 3 बाद 50 शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. अक्षय जायगुडे स्ट्राईक एंडवर आहे. सूरज भगत त्यांना साथ देत आहेत. गोलंदाज जर बघितले तर आघाडीचे गोलंदाज आहे फ्रँकलिन वंजारे यांच्याकडे चेंडू दिलेला आहे. म्हणजे थोडीशी कलाकुसर सुद्धा आपल्याला गोलंदाजी माध्यमामध्ये या ठिकाणी नक्कीच बघायला मिळणार आहे. मंकड विकेटचा प्रयत्न होता. बघा, या ठिकाणी मंकडींचा प्रयत्न होता. डेड बॉलचा इशारा मात्र मैदानातून केला गेलेला आहे.
बघूया. हा ह्यावेळेस गती परिवर्तनाचा चेंडू होता, परंतु अक्षय जायगोडे यांनी थोडं थांबत असताना या फटक्याला पूर्ण केलं. त्या कार्य जर बघितलं तर पूर्ण पॉवर जनरेट करता आला नाही. चेंडूनं उंची घेतली आणि त्यानंतर जर बघितलं तर एक्स्ट्रा कव्हरमध्ये मला वाटतं विठ्ठल कोकरे होते, त्यांनी एक सुंदर झेल पूर्ण केला. यावेळेस मात्र अक्षय जायगुडे यांना परतावं लागेल. फलंदाज बाद आहे. संघ नायक येतात, संघाचा नेता मैदानाच्या आतमध्ये येतोय. अमोल शिंदे येताना आपल्याला बघायला मिळतील. जनता गॅरेज नेवासा आणि दहिवाळकर सराफ नेवासा फाटा या दोन्ही संघांची लढत यानंतर आपण सर्व बघणार आहोत. चालेल. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आणखी काही बक्षीसदात्यांच्या दिशेनं जातोय. त्यांचा नामउल्लेख नक्कीच आपण या ठिकाणी करणार आहोत. कॅप सौजन्य आपल्याला या ठिकाणी लाभलंय GA विखोना नेवासा यांच्या वतीनं. धन्यवाद साहेब, त्यांचे देखील आभार. यावेळेस धावबादची संधी आहे. डायरेक्ट हिट झालाय बघा आणि फलंदाज मला वाटतं सूरज भगत यांना परतावा लागणार. आता या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर सूरज भगत यांना परतावा लागलं म्हणजे फायटर संघाचं काहीसं नुकसान नक्कीच मैदानाच्या आतमध्ये झालेलं आहे. तर मित्रांनो, या स्पर्धेच्या निमित्तानं अंतिम 4 संघ जे सुपर 4 मध्ये येणार आहे, जे विजेते संघ ठरणार आहे, अशा विजेत्या संघाच्या संघ मालकांसाठी देखील काही भेट वस्तू या ठिकाणी कमिटीच्या वतीनं नक्कीच दिल्या जाणार आहे. आणि हे सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे जगदंबा इलेक्ट्रिकल्स नेवासा या संस्थेचे मालक आदरणीय अनिल शिर्के पाटील यांच्या वतीनं. अनिल शिर्के पाटलांचा देखील मी या ठिकाणी विशेष आभार मानतोय. त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्यांचा नामोल्लेख करणं गरजेचं असणार आहे ते म्हणजे या स्पर्धेचे सर्व वैयक्तिक बक्षीस दाते. आज जसं सत्र पुढे जाणार आहे नक्कीच मी त्या मान्यवरांचा नामोल्लेख नक्कीच या ठिकाणी करणार आहे. हा शेवटच्या षटकातील ही चकमक आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. मैदानाच्या आतमध्ये अमोल मस्के मात्र आलेले आहे. स्ट्राईक एंडवर अमोल शिंदे आहे. 2 अमोल मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या दोनही अमोल या दोन्ही बॅटर्सला अनमोल फलंदाजी मात्र या ठिकाणी करणं गरजेचं आहे. 50 धावा धावपळकावर 5 फलंदाज बाद आहे आणि 4 चेंडू शिल्लक असणार आहे. फ्रँकलिन पुन्हा गती परिवर्तनाचा हा चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर दिशा बदलणारा हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला आणि यावेळेस फलंदाजी करणाऱ्या संघानं वाईटचं अपील रेफर केलेलं आहे. तर मित्रांनो, वैयक्तिक बक्षीसदात्यांचा आपण या ठिकाणी नक्कीच नामोल्लेख करतोय. सर्वप्रथम त्यांचं नाव घेतलं जाईल आदरणीय मारुतीराव जी घुले पाटील पतसंस्था नेवासा. या पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व कर्मचारी यांचे मी मनस्वी आभार मानतो. डॉट चेंडू असणार आहे. हा चेंडू डॉट दिला गेलेला आहे. चेंडूंचा कमी प्रवास शिल्लक राहिलेला आहे. 3 चेंडू शिल्लक आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. यावेळेस मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर बघायला मिळतील म्हणजे एक अवांतर धावेची भर धावपळकामध्ये नक्कीच होणार आहे. 51 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. चेंडू कमी शिल्लक राहिलेले बघा. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे 3 चेंडू शिल्लक आहेत. अधिकाधिक धावा घेण्याचा प्रयत्न होणार की नाही हे मात्र आपल्याला या सामन्याच्या दरम्यान बघायचं आहे. मैदानाच्या आत उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू याही वेळेस पंचांचे हात समांतर बघायला मिळत आहेत. तर पाठोपाठच्या स्वरूपात हा दुसरा खराब चेंडू मैदानाच्या आतून येतोय. धावफलकावर एकेरीची भर. धावफलकावर 52 धावा. वैयक्तिक सौजन्य या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे. हॉटेल त्रिमूर्ती या संस्थेचे मालक आदरणीय ताराचंद मुटकुळे पाटील यांचे देखील मी नक्कीच या ठिकाणी आभार मानतो. त्यानंतर आदरणीय ॲडव्होकेट जावेद भाई इनामदार यांचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी वैयक्तिक सौजन्य लाभलेलं आहे.
मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आहे. ही आगळी वेगळी हॅट्रिक झालेली आहे बघा. पुन्हा एकदा वाईडचा इशारा आलेला आहे. 53 धावा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. वाईडची तिकडी पूर्ण झालेली आहे. हे पण आता लकी ड्रॉची वेळ झालेली आहे. तिकीट सुद्धा थोडेसे शिल्लक राहिलेले आहे. लवकरात लवकर यायचं आहे आणि या ठिकाणी आपले कुपन खरेदी करायची बघा. मैदानात जातोय 3 वाईड आलेले आहे. यावेळेस मात्र अमोल शिंदे यांचा घणाघात मैदानाच्या आतमध्ये होतोय. हलकासा ओटपेट चेंडू अगदी स्लॉट मध्ये होता आणि या चेंडूला भिरकून देत असताना कर्णधार अमोल शिंदे यांनी कोणती कसर केली नाही. अगदीच आपण बघतोय काउ कॉर्नरच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार गेलाय आणि अर्धा डझन धावा या ठिकाणी देऊन जातोय. 59 धावा आपण बघतोय धावफलकावर लागलेल्या आहे. नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेल आदरणीय गुरुवर्य शिवा भांडसर. शिवा भांडसर यांचं मी सर्वप्रथम स्वागत करेल आणि शिवा भांडसरांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय, तयार राहायचंय आणि आपण समालोचन कक्षासमोर यायचंय. 59 धावा धावफलकावर आहेत. चेंडू 2 शिल्लक आहे. यामध्ये जर बघितलं तर मागील काही चेंडूंमध्ये 3 वाईड आणि त्यानंतरचा येणारा चेंडू तो मात्र षटकार देऊन गेलेला आहे. पुनरागमन होणार की नाही. फ्रँकलिन वंजारे या षटकातील 2 चेंडू शिल्लक असताना आपण बघतोय पुन्हा एकदा मध्यम गतीचा चेंडू पुनरागमन झालेला आहे. टॉप ए चेंडू उभा झाला. जेल सुटला. संधी या ठिकाणी गमावल्या गेलेली आहे. या ठिकाणी आपण बघतोय मित्रांनो धावफलकावर 60 धावा लागल्या गेल्या आणि या सत्रातील अंतिम चेंडू आपण बघणार आहोत. विशेष सौजन्य ज्यांच्या वतीनं मिळालं त्या सर्व बक्षीसदात्यांचं देखील नक्कीच मी यानंतर नामोल्लेख करणार आहे. त्या अगोदर विनंती असेल या ठिकाणी जनता गॅरेज संघाचे कर्णधार प्रशांत वाघ आणि दहिवाळकर सराफ या संघाचे कर्णधार अवांतरचा इशारा येतोय बघा. मैदानातून अवांतरचा इशारा आला. वाईडचा इशारा आलेला आहे. एक सिंगल मिळालेली आहे. धावफलक या दरम्यान पुढे गेलेलं आहे. 61 धावा धावफलकावर असणार आहे. नितीन बुरुडे सरांना सुद्धा विनंती असेल सर आपण देखील या ठिकाणी नाणेफेकीसाठी आपली यादी घेऊन यायचंय. दोन्ही कर्णधारांनी 1 चेंडू शिल्लक आहे आणि या शिल्लक चेंडूसाठी पुन्हा एकदा आपल्याला गोलंदाज फ्रँकलिन वंजारे प्रयत्नशील बघायला मिळणार आहे. हा पायाच्या दिशेने टाकलेला चेंडू होता. त्यानंतर आपण या ठिकाणी बघतोय थांबा पंचांचा वेगळा निर्णय येतोय. चला निर्णय काय होतो हे बघणं देखील गरजेचं आहे. विशेष सौजन्य बघा DAPLच्या माध्यमामध्ये भरपूर मान्यवरांनी सहकार्य या ठिकाणी केलं. आयोजकांच्या पाठीशी उभे राहिले, खंबीर साथ दिली. त्यामध्ये या ठिकाणी मारुतराव घुले पाटील पतसंस्था नेवासा यांचं विशेष योगदान आहे. हॉटेल त्रिमूर्तीचे मालक ताराचंद मुटकुळे पाटील यांचे देखील विशेष सौजन्य या स्पर्धेच्या निमित्तानं. हा एक सिंगल घ्यायची का मग भालेराव सर सिंगल घेतो. 62 धावा झालेल्या आहे. 63 धावांचं आव्हान असणार आहे. 62 धावा झालेल्या आहे. 63 धावांचं आव्हान असणार आहे. नाणेफेकीसाठी यायचंय बघा आणि आज खास या ठिकाणी नाणेफेकीसाठी आमंत्रित आहे आदरणीय शिवा भांडसर. ते देखील एक चांगले खेळाडू आहेत परंतु काही कारणास्तव ते या लीगमध्ये खेळले नाही. परंतु आयोजक या नात्यानं नक्कीच त्यांचं एक महत्त्वपूर्ण योगदान या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे. सरांचं स्वागत आहे. तर मित्रांनो या वैयक्तिक सौजन्यामध्ये आपण नामोल्लेख करीत चाललेलो आहे. ॲडव्होकेट जावेदभाई इनामदार, तदनंतर स्टार केक शॉप, त्याचप्रमाणे आत्मदीप हॉस्पिटलचे डॉक्टर आदरणीय अविनाश काळे सर, न्यू साई मंगल ज्वेलर्स, त्याचप्रमाणे जानकी स्टोन क्रेशर या क्रेशरचे मालक आदरणीय धनुभाऊ वाघ, एकता प्रतिष्ठान नेवासा शहर
ज्ञाना बुरुडे, सरपंच रामडोह यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे अत्यंत मोलाची मदत ज्यांची आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं लाभली, ज्यांच्यामुळे हे भव्य दिव्य मैदान आपल्यासाठी उपलब्ध झालं. शरद नामदेव ठाणगे, सुयोग बिल्डर्स आणि त्यानंतर जयदीप शरद ठाणगे या दोन्ही मान्यवरांचं देखील मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनस्वी आभार मानतो. 63 धावांचं लक्ष आहे या ठिकाणी वॉरियर समोर, श्री वॉरियर संघासमोर 63 धावांचं आवाहन मात्र ठेवल्या गेलेलं आहे. दोन्ही कर्णधार देखील आपण बघतो या ठिकाणी नाणेफेकीसाठी आपल्याला उपलब्ध आहे. एकीकडे जनता गॅरेजचे कर्णधार प्रशांत वाघ आपल्याला बघायला मिळत आहेत, तर दहिवाळकर सराफ या संघाचे कर्णधार नितीन बुरुडे सर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. त्यानंतर नाणेफेकीसाठी आपण जातोय मैदानाच्या आतमध्ये. अगदीच शिवा भांडसर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. बघूया काय निर्णय येईल, काय निर्णय येतोय हे बघणं आहे. नाणेफेक झालेला आहे. निर्णय दहिवाळकर सराफ या संघाचं आणि नितीन बुरुडे सरांनी त्या ठिकाणी गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे बघा. तर जनता गॅरेजच्या फलंदाजांना फलंदाजीचं आमंत्रण या ठिकाणी दिलं गेलं. हा सामना संपल्यानंतर नितीन बुरुडे सरांना विनंती असेल, आपण अगदीच लवकरात लवकर या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्वांचं स्वागत DPL ज्ञान प्रीमियर लीग 2024 आणि या ठिकाणी बॅटल ऑफ क्रिकेट आपल्याला बघायला मिळत आहे. श्री वॉरियर्स विरुद्ध शिवम फायटर्स. शिवम फायटर्स संघाने 62 धावा बनवल्या. श्री वॉरियर्स संघाला 63 धावांचं आव्हान या ठिकाणी दिलं आणि धावांच्या पाठलागासाठी मात्र आवाजात थोडासा मी बदल करेल. या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक आदरणीय शाहरुख पठाण सर यांच्या मधुर वाणीतून आपण धावांचा पाठलाग या ठिकाणी ऐकणार आहोत. धन्यवाद. चिकन धन्यवाद आणि स्वागत सर्वांचे मनापासून आहे. धावेंच्या पाठलागाकडे जातो. एका बाजूला श्री वॉरियर्स नेवासा फाटा, त्यांच्या विरोधामध्ये शिवम फायटर्स नेवासा बुद्रुक या दोन संघांमध्ये ही लढत भिडत आपल्याला पाहायला मिळणार आहे. 63 धावेंचा वन. पहिलाच चेंडू आपण पाहिलं असेल, बॅटची इनसाइड एक चेंडू खरं तर घेतले. एक सिंगल मैदानामध्ये प्राप्त केली जाते. एक धाव मिळाली. धावसंख्या 1ने पुढे जात असताना धावफलकाला सुरुवात झालेली आहे. नामदेव दाणे आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर नामदेव दाणे ज्या फलंदाजीसाठी ओळखले जातात ती फलंदाजी या स्पर्धेमध्ये त्यांची खरं तर पाहायला मिळाली नाही. परंतु आता इथून पुढे त्यांच्यावर सुद्धा सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. चढ उतार टेनिस बॉल क्रिकेटची त्यांनी अगदी जवळून पाहिलेत. यावेळेला आपण नक्कीच पंचांकडे जातोय आणि पंच नो बॉलचा सिग्नल देत आहेत. नो बॉलचा इशारा मात्र मुख्य पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आला. 9+2 एकूण 3 धावा मैदानामध्ये मिळत आहेत. 3 धावा मैदानामध्ये मिळत आहेत. पुढचा चेंडू फ्री हिट मैदानावरती आहे आणि मला वाटतंय रिव्ह्यूची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. दोन फलंदाज मैदानामध्ये आहेत. एका बाजूला आपण
मोहम्मद भैया आणि दुसऱ्या बाजूला नामदेव यांना पाहतो तर पहिलं षटक गणेश यांच्या हातामध्ये या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. 8 संघांचं भवितव्य या क्रीडा स्पर्धेमध्ये आहे. त्यामध्ये दहिवाळकर सराफ, विजयशेठ दहिवाळकर, रितेशजी कराळे यांचा संघ आपल्याला यानंतर खेळताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला या सामन्यामध्ये शिवम फायटर हा संघ खेळतो. सुधीर भाऊ जायगुडे यांचा हा संघ आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज किंग्स, डॉक्टर शिवाजी गोरे साहेबांचा तो संघ, डॉक्टर 11 कुकाणा, सुनीलजी तांबे, डॉक्टर मनोजजी शिंदे यांचा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. फ्री हिटची संधी आहे. रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट क्लब, आसिफ शेख, रिजवान खान यांचा तो संघ मैदानावरती आपण या स्पर्धेमध्ये खेळणारा तो 5वा संघ खरं तर पाहतो. टॉपेज आणि तिथे झेल तर झाला, परंतु फ्री हिट असल्यामुळे तिथे आपण पाहणार फलंदाज बाद नसतील. श्री वॉरियर्स, प्रतापराजे हंडे यांचा संघ आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतो. जनता गॅरेज, धनुभाऊ काशीद आणि राहुल भाऊ थोरात यांचा संघ 7वा संघ या स्पर्धेमध्ये आहे. आणि 8वा संघ मक्तापूर ब्लास्टर्स, मक्तापूर, आदरणीय भरतभाऊ काळे साहेबांचा हा संघ आपल्याला मैदानामध्ये 8वा संघ खेळताना बघायला मिळतं. या 8ही संघ मालकांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू, कारण तुम्ही जर संघात मालकत्व घेतलं नसतं तरी स्पर्धा पुढे आली नसती. यावेळेला आपण नक्कीच मैदानावरती जातोय. डॉट बॉलची घोषणा तिथे होत असताना यावेळेला लॉंग ऑफला फटका आहे. ओहो हो, तिथे काय प्रयत्न आपण पाहिलेत पहा. प्रयत्न खूप चांगले बघायला मिळाले. प्रयत्नांना आपण दाद देऊयात, प्रयत्नांना 100% मार्क देऊयात. सूरज भगत यांना आपण पाहतो मैदानावर लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 2ने धावसंख्या पुढे जाणार आहे. 2ने धावफलकामध्ये सुद्धा बदल होणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलमध्ये यावेळेस कुठलाही संपर्क साधला गेला नाही. डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळतोय. ज्ञान फाउंडेशन आणि पसायदान स्पोर्ट क्लब नेवासा यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण आयोजन नक्कीच मैदानावर पाहतोय. ज्ञान प्रीमियर लीग 2024 मध्ये आपण आहोत आणि पहिल्यांदाच नेवासा तालुक्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर ही क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आली. आयोजकांनी घेतलेले कष्ट, मेहनत आणि परिश्रम त्यातून ही स्पर्धा उभी राहिली आहे. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील होत असताना आपल्याला नक्कीच बघायला मिळालं, परंतु पंचांच्या माध्यमातून स्पष्ट नकार नक्कीच इथे आपल्याला बघायला मिळालेला आहे. सुंदर असं मैदान, सुंदर अशा मैदानावर करण्यात आलेली जी विद्युत रोषणाई आपण म्हणू शकतो. त्याचबरोबरीने आपण या स्पर्धेमध्ये खेळाडूंना देण्यात आलेले किट जे आहेत ते अतिशय दर्जेदार आहेत. चांगल्या क्वालिटीचे किट्स आपण पाहतो. त्याचबरोबरीने या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूला मॅन ऑफ द मॅचसाठी एक आकर्षक ट्रॉफी दिली जाते, एक सुपर बॅट दिली जाते. त्याचबरोबरीने या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल की अनेक नियम या स्पर्धेमध्ये आपल्याला नवीन नवीन बघायला मिळतात, जे भरपूर एंटरटेनिंग आहेत. त्याचबरोबर आपण या स्पर्धेला यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा घर बसल्या पाहू शकता, tenniscricket.in माध्यमातून. धावफलकावर जातोय. धावा झाल्यात 7. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 7 धावा. आणि नेवासा तालुक्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. खरं तर नेवासा तालुक्यातील जे अनुभवी खेळाडू आहेत, नौखे खेळाडू आहेत आणि नेवासा तालुक्यातील सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट खेळणारे जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी एक चांगली मोठी पर्वणी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून म्हणू शकता. एक चांगली उपलब्धी, एक चांगला प्लॅटफॉर्म या ज्ञान प्रीमियर लीगच्या माध्यमातून मिळालेला आहे. पहिलं षटक संपलं आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 7. ओव्हर नंबर 2ला आपण करतोय सुरुवात. अक्षय यांच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू देण्यात आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये झालेले बदल आपण पाहतो. एक डीप मिड विकेट आहे, एक क्षेत्ररक्षक आपल्याला काऊ कॉर्नरला दिसतोय, एक लॉंग ऑन आहे, एक लॉंग ऑफ आपल्याला बघायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर पूर्ण खाली आहे आणि एक बॅकवर्ड पॉईंट आपण नक्कीच मैदानामध्ये पाहू शकता.
तर इनफिल्डच्या आतमध्ये एक शॉर्ट मिडविकेट, त्याचबरोबर एक शॉर्ट फाईन लेग आहे, फ्लाइंग स्लिप आहे आणि अगदी कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळतोय. या पद्धतीचं क्षेत्ररक्षण इथे सजवण्यात आलंय. पहिलाच बॉल फुल टॉस, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे एक तगडा प्रहार, दमदार हिट, बिग ब्लास्ट तिथे होतोय आणि हा चेंडू एक टप्पा घेत जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या डबल अंकामध्ये म्हणजेच डबल फिगरमध्ये जात असताना आपल्याला बघायला मिळणार. धावफलकावरती 11 धावा, शुभ अंक धावफलकावर आहे 11. सुंदर आयोजन. नक्कीच आपण या मैदानावर आल्यानंतर या मैदानाच्या आणि या संपूर्ण स्पर्धेच्या प्रेमात पडाल. इतकी सुंदर स्पर्धा मित्रांनो आपण या ठिकाणी अनुभवत आहात. सुंदर मैदान आहे, गोलाकार मैदान आहे. सुरुवातीचं क्रिकेट आत्ताचं क्रिकेट फार बदललंय मित्रांनो. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेट चेंडूवरती आला होता परंतु तिथे खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि त्याचा फायदा जर बघितला तर एक सिंगल मैदानामध्ये पूर्ण झाली आहे. तिथे शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक का तैनात केला, कारण या सिंगल धावा तुम्हाला रोखायच्यात. परंतु तुम्ही थोडीशी खराब फिल्डिंग जर करत असाल तर नक्कीच तुम्ही विजयापासून थोडेसे वंचित राहणार आहात. तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा मैदानावरती करावं लागतं. तुम्हाला फलंदाजी मिळाली नाही, तुम्हाला गोलंदाजी मिळाली नाही, परंतु मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करून आपल्या संघाला नक्कीच आपल्याला एक विजयापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. चांगला फटका आहे, लॉंग ऑफच्या दिशेने खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूवर देतात. 1 धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि 2 धावा इथे मैदानात पूर्ण आहेत. इथे अनेक खेळाडू असतील ज्यांनी पूर्वीचं क्रिकेट खेळलेलं आहे. पूर्वी जर आपण पाहिलं तर सायकलवर प्रवास करून क्रिकेटच्या स्पर्धा खेळण्यासाठी अनेक खेळाडू गेले असतील. 2000-3000 रुपयांची पारितोषिकांची स्पर्धा खेळले असतील. शूज नव्हते, टी शर्ट आता चांगल्या दर्जाचे मिळतात, त्या वेळेला टी शर्टसुद्धा नव्हते. चप्पलवर क्रिकेट अनेकांनी खेळलं आहे. एका संघामध्ये एक बॅट असायची अगोदर, परंतु आता प्रत्येक खेळाडूकडे 3-4 हजार रुपयाची एक स्पेशल बॅट आहे. हे क्रिकेट आता बदलत चाललंय. क्रिकेट आता फार मोठं झालं आणि प्रामुख्यानं टेनिस बॉल क्रिकेट. तुम्ही जर बघितलं तर मागच्या काही वर्षांपासून आपण पाहिलं असेल टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर आलंय. टेनिस बॉल क्रिकेट आता एक वेगळ्या उंचीवरती गेलेलं आहे आणि आज आपण जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ISPL सारखी एक मोठी स्पर्धा जी संपन्न झाली. नुकतीच आपण काही महिन्यांपूर्वी ती स्पर्धा पाहिली. यावेळेला चांगला फटका आहे, स्क्वेअर कट केला. इथे बॅकवर्ड पॉईंटचं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहे आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळालेलं. धावफलकावर आपण जाणार आहोत. धावसंख्या पुढे जाणार आहे. 3 धावा मित्रांनो इथे मिळाल्या आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहणार आहोत. 17 धावा आता धावफलकावरती झालेल्या आहेत. ISPL मध्ये अनेक सेलिब्रिटींनी संघ घेतले. मग अक्षय कुमार असतील, अभिषेक बच्चन असतील, अमिताभ बच्चन असतील, अशा अनेक सेलिब्रिटींनी ISPL मध्ये म्हणजे ती स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंसाठी प्रामुख्याने आयोजित केली होती आणि 1 करोड रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक होतं. लाखो रुपये खेळाडूंना मिळाले. ऑक्शनच्या माध्यमातून अनेक खेळाडू तिथे बोली प्रक्रियेच्या माध्यमातून संघामध्ये घेतले गेले. त्यांचं स्थान संघामध्ये निश्चित झालं. यावेळेस डायरेक्ट हिट तर झालाय, फलंदाज सुद्धा बाद होणार आहेत. पहिला धक्का नामदेव दाणे यांच्या रूपामध्ये आपण पाहणार आहोत. पहिली विकेट गोलंदाजी करणाऱ्या संघाला मिळाली आणि धावबादच्या स्वरूपामध्ये नामदेव दाणे यांना मैदान सोडावं लागतंय. नक्कीच लकी ड्रॉ सुद्धा आपण दररोज या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतो की स्पोर्ट सायकल लकी ड्रॉ विजेत्याला आहे. महिलांसाठी पैठणी साडी आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण खूप चांगलं आयोजन मित्रांनो या ठिकाणी बघायला मिळतं आणि नवीन आहे. सर्व आयोजक नवीन आहे आणि नवीन आयोजकांनी इतकी मोठी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. जर
इथे एखादा प्रेक्षक आला तर तो सांगेल की पहिल्यांदा हे आयोजन नसेल, कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर इतक्या मोठ्या स्टेजवर मात्र ही क्रीडा स्पर्धा इथे आयोजित केली, त्याबद्दल आयोजकांचं खरोखरच कौतुक करावं लागणार आहे. कारण स्पर्धा भरवत असताना 2 ते 3 महिन्यांचा वेळ तुम्हाला स्पर्धेसाठी द्यावा लागतो, कारण हे सहज उभं राहत नाही. प्रत्येकाला तोंड द्यावं लागतं, प्रत्येकाला सामोरं जावं लागतं. त्याचबरोबरीने आपण पाहिलं असेल, ऑक्शन प्रक्रिया असेल, खेळाडूंचे किट असतील, मैदान असेल, ऑफिशियल टीम असतील, मंडप व्यवस्था असेल, बैठक व्यवस्था असेल, स्टेज असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात. बक्षीस दाते प्रामुख्यानं बक्षीस दाते असतील, या सर्वांचा त्या ठिकाणी कडोसा घ्यावा लागतो. यावेळी चांगला फटका आहे, मिड विकेटच्या दिशेने बॉल खेळला आणि पंचांच्या निर्णयाची आपण प्रतीक्षा करतो. यस, इट्स अ मॅक्सिमम, एक मोठा फटका, षटकार. 6 धावा इथे मिळत आहेत. खूप चांगला फटका यावेळेस आपल्याला बघायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झाले, मयूर दाखल झालेले आहेत, मयूर सोनवणे. तर मोहम्मद भैया यांच्या बॅटमधून हा षटकार. धावसंख्या झाली आहे 23 धावा. जिंकण्यासाठी 63 बनवायच्या, अजूनही 23 चेंडू आणि 40 धावा जिंकण्यासाठी आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर गणेश गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 हाताळतात. या स्पर्धेमध्ये अनेक नवीन नवीन नियम आपल्याला बघायला मिळाले मित्रांनो. यावेळेला फुल टॉस चेंडू होता, कॅपमध्ये फटका आहे. काऊ कॉर्नरला हा चेंडू खरं तर अडवला जाईल. त्या दरम्यान आपण पाहिलं असेल, 1 धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि तिथे 2 धावा पूर्ण होत असताना 2 धावा मिळाल्या. आपण जर बघितलं तर या स्पर्धेमध्ये अनेक नियम जे मात्र नव्यानंच आपल्याला बघायला मिळाले. 2 पॉवर प्ले आपण या स्पर्धेमध्ये पाहत आलोय. बॅटिंग पॉवर प्ले, बॉलिंग पॉवर प्ले. बॉलिंग पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू हे सर्कलच्या बाहेर असतात. बॅटिंग पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर असतात. त्याचबरोबरीने आपण या स्पर्धेमध्ये जॅकपॉट ओव्हरचा एक नियम आणलेला आहे. त्या जॅकपॉट ओव्हरमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला 16 धावांचं लक्ष दिलं जातं. त्या 16 धावा जर त्यांनी पूर्ण केल्या तर त्याच्या 50% जी धावसंख्या आहे ती आपल्या धावफलकामध्ये ॲड केली जाते. परंतु 16 धावा जर त्यांनी बनवल्या नाही, त्यांनी त्यापेक्षा कमी धावा बनवल्या, म्हणजे जेवढ्या बनवल्यात त्यापेक्षा 50% जी धावसंख्या आहे, नो बॉलचा इशारा, त्यातली 50% धावसंख्या ही मायनस केली जाते जर त्यांनी 16 बनवल्या नाहीत. नक्कीच आपण मैदानामध्ये पाहू शकता, विकेटच्या खाली हा चेंडू आहे, खेळपट्टीच्या खाली चेंडू पिच झालाय, त्यामुळे नो बॉलची घोषणा झाली. फ्री हिट ते फलंदाज झालाय. त्यावेळेस स्टॉपेज घेतला होता. तिथे आपण पाहिलं असेल मैदानामध्ये 1 सिंगल पूर्ण होते. आतापर्यंत 2 फ्री हिट आले आणि त्या 2ही फ्री हिटचे चेंडू त्याच ठिकाणी गेले. त्या अगोदर सुद्धा आपण पाहिलं होतं की फ्री हिटवर झेल झाला होता, परंतु इथे सुद्धा हा चेंडू तिथेच गेला. जॅकपॉट ओव्हरचा एक नवीन नियम आपण या स्पर्धेमध्ये आणला. त्याचबरोबरीने होम रन या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाले. म्हणजे या स्पर्धेच्या दरम्यान आज तो विक्रम झालेला आहे. खरं तर आज ते चित्र आपण पाहिलं. होम रन जे आपण दिलेत, म्हणजे मैदानाचे जे विशिष्ट भाग आहे, अर्थात आपण जिथे लाईटचे जे खांब लावलेले आहेत त्या लाईटच्या खांबावर आपण एक फ्लेक्स लावलेला आहे, एक बोर्ड लावलेला दिसतो आपल्याला. त्या बोर्डवर जर चेंडू थेट जाऊन लागला फलंदाजाने खेळलेला तर तिथं तुम्हाला 9 धावा मिळतात. आणि आज भारत यांनी तो कारनामा केला. CSK संघाकडून खेळत असताना भारत यांनी 9 धावा घेतलेल्या आहेत आज. आणि त्या बोर्डवर जर आपण पाहिलं मित्रांनो तर सुदर्शन क्रिकेट अकॅडमी, नेत्रा लॉन्स, त्याचबरोबर विकास फर्निचर, डॉक्टर काकासाहेब गंडाळ आणि जहीर बागवान, आणि एका लाईटच्या खांबावर जर आपण पाहिलं तर आदरणीय प्रकाश शेठ जगताप बंधू मिठाईवाले यांची ॲड करणारे ते बॅनर आहेत. आणि त्या बॅनरवर जर धडकला चेंडू तर तिथे तुम्हाला 9 धावा मिळतात. हे सुद्धा विसरून चालणार नाही. ओव्हरचा खेळ संपलाय, 3 ओव्हर झाल्यात आणि 3 ओव्हर संपल्यानंतर 28 धावा, 2 फलंदाज बाद, शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावेंची गरज आहे.
खूप चांगलं आयोजन आपण या क्रीडा स्पर्धेचं मित्रांनो पाहत आलोय. अगदी आयोजकांना फार मेहनत घ्यावी लागते. धावपळीच्या या युगामध्ये वेळ सर्वाधिक महत्त्वाची बा. आज असा कोणताही व्यक्ती नाही की त्याच्याकडे वेळ भरपूर आहे. आज धावपळीच्या युगामध्ये कुणाकडे जास्त वेळ नसतो. त्यामुळे स्पर्धा भरवत असताना तुमचा अमूल्य वेळ सुद्धा तुम्हाला द्यावा लागतो. आयोजकांनी त्यांचा अमूल्य वेळ सुद्धा या स्पर्धेमध्ये दिलेला आहे. त्याबद्दल खरोखरच आयोजकांचं आम्ही कौतुक करतो आहोत. 3 ओव्हर झाल्यात, 28 धावा धावफलकावर, बनवायच्या 63 धावा 6 षटकांमध्ये गोलंदाजी करण्यासाठी विठ्ठल बोरुड यांना आमंत्रित केलं जात आहे. मागच्या सामन्यामध्ये जॅकपॉटची ओव्हर टाकण्याची संधी मिळाली होती विठ्ठल बोरुडे यांना आणि त्या जॅकपॉटच्या ओव्हरमध्ये त्यांनी अक्षय जरांची विकेट घेत एक षटकार त्यांच्या विरुद्ध आला होता. 6 धावा त्यांनी फक्त तिथे खर्च केल्या होत्या. इथे आपण पाहूयात 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35ची गरज असताना विठ्ठल बोरुडे येतात. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती आपल्याला बघायला मिळाला. समोरच्या बाजूला स्ट्रायकिंग एंडवर आपण जर पाहिलं तर घोडेगाव नगरीचा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मयूर सोनवणे स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला खेळताना बघायला मिळतात. समीकरण आता बदललं. शेवटचे 17 चेंडू आणि 35 धाव्यांची अजूनही गरज हा सामना जिंकण्यासाठी आहे. विठ्ठल बोरुडे येत आहेत तर समोरच्या दिशेला मयूर सोनवणे. याही वेळेस कमालीची गोलंदाजी आपण विठ्ठल बोरुडे यांची पाहतोय. मित्रांनो, मागच्या सामन्याचा मी उल्लेख केला. ज्या वेळेस विठ्ठल बोरुडे गोलंदाजी करण्यासाठी आले त्याही वेळेला मी उल्लेख केला की त्यांनी मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडू टाकले. 6 चेंडूमध्ये त्यांनी फक्त 6 धावा दिल्या. 1 षटकार आला होता त्यांच्या विरुद्ध, परंतु अक्षय जराची एक मोठी विकेट सुद्धा त्यांना मिळाली होती. आणि इथे सुद्धा चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतायत, गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकतायत आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मयूर सोनवणे यांचा वारंवार फसताना पाहायला मिळतोय. विठ्ठल बोरुडे कमाल करतायत, धमाल करतायत. याही वेळेला आपण जर पाहिलं असेल तर मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव तिथे मिळणार आहे आणि धावसंख्या एकीने पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. आता अनेक खेळाडू आपण तालुक्यातील खेळाडूंचा उल्लेख जर केला, अनेक नौके खेळाडू असतील, प्रकाश जो त्यामध्ये पहिल्यांदाच खेळत आहेत, त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. कधी कधी फलंदाजी करताना सुद्धा ज्यावेळेस अचानक तुम्ही नाईट क्रिकेट स्पर्धा खेळता त्यावेळेला अनेक अडचणी तुमच्या समोर येतात. कधी कधी चेंडू तुम्हाला फलंदाजी करत असताना व्यवस्थितपणे त्या ठिकाणी हाताळता येत नाही, त्या चेंडूवरती तुम्हाला जाता येत नाही. कारण चेंडू तुम्ही जर पाहिलं ना तर राईज होतो, वेगात येतो, त्यानंतर थोड्याशा अडचणी येत असतात. क्षेत्ररक्षण करताना सुद्धा अनेक अडचणींना खरं तर नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये सामोरं जावं लागतं. याही परिस्थितीमध्ये तालुक्यातील खेळाडूंनी मात्र चांगला खेळ केलेला आहे. त्याबद्दल खेळाडूंचं सुद्धा आम्ही कौतुक करणार आहोत. नेवासा तालुक्याचं क्रिकेट मागच्या काही वर्षांपासून आपण जर पाहिलं मित्रांनो तर आता एक वेगळ्या उंचीवरती चाललंय. नगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्याच्या क्रिकेटची सुद्धा आता चर्चा व्हायला लागली आहे आणि त्यामध्ये भर घालणारी नॅन प्रीमियर लीग अजून या टेनिस बॉल क्रिकेटच्या नेवासा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरार होते. त्याबद्दल आयोजकांचं खरोखरच पुनश्च एकदा कौतुक आहे. यावेळेला हवेत चेंडू असणार आहे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. एकच धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आणि धावसंख्या 1ने वाढली आहे. धावफलकामध्ये होणारा बदल, एकूण धावसंख्या आपण पाहू शकता 30 धावा धावफलकावर. आणि याही षटकामध्ये विठ्ठल बोरुडे यांनी 5 चेंडू टाकलेत आणि फक्त 2 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. कमालीची गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी आपण नक्कीच या ठिकाणी पाहतोय. एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग इथे विठ्ठल बोरुडे सादर करताना पाहायला मिळालेले. शेवटचा चेंडू असणाऱ्या मैदानामध्ये समीकरण आता बदललं. शेवटचे 13 चेंडू आणि 33 धावा असं विजयाचं समीकरण मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस शेवटचा चेंडू खराब, फुल टॉस होता आणि फुल टॉसवर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल मात्र पकडला जातोय आणि नक्कीच करावं लागेल. बिमर आहे का, चेंडू कमरेच्या वर आहे का, हे मात्र मुख्य पंच, तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेत आहेत. झेल तर पकडला, अप्रतिम, अद्भुत, अविश्वसनीय, इनक्रेडिबल कॅच, परंतु बघावं लागेल इथे बिमर आहे का.
CSK टीम फर्स्ट एड किट आहे का कोणाकडे? फर्स्ट एड बॉक्स. निर्णयाची प्रतीक्षा आहे कारण विकेट सुद्धा महत्वाची आहे. मयूर सोनवणेची विकेट आहे आणि अगदी बारकाईने आमचे तिसरे पंच संतोष भालेराव सर या ठिकाणी बघतायत, चेक करतायत. कारण ज्या वेळेला भीमर चेक केला जातो त्यावेळेला फलंदाजाची जी हाईट आहे ती सुद्धा नक्कीच बघावी लागते. त्या सर्व गोष्टी बारकाईने बघाव्या लागतात. फलंदाज थोडेसे पुढे आलेत का, स्टेप आउट त्यांनी केले का, या सर्व गोष्टी खरं तर तिसऱ्या पंचांना बघाव्या लागतात. आणि सर्वाधिक कठीण काम मी म्हणतो की तिसऱ्या पंचांचं असतं. यस, इथे निर्णय आलेला आहे आणि मुख्य पंच देतील तो निर्णय. यस, इट्स अ नो बॉल बीमर. आणि बीमरवर इथे खरंच आपण पाहू शकतो मैदानामध्ये मयूर सोनवणे यांना मात्र एक जीवदान मिळालेलं आहे. झेल तर खूप सुंदर होता, झेलाचं कौतुक आपण नक्कीच करूयात. अद्भुत झेल पकडला. कारण सीमारेषेच्या जवळ ज्यावेळेला तुम्ही क्षेत्ररक्षण करता त्यावेळेला तुम्हाला भरपूर जजमेंट घ्यावं लागतं. फ्री हिटचा बॉल मयूर सोनवण्यासाठी, तर गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहणार आहोत विठ्ठल बोरुडे. या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी त्यांनी केली आहे. फ्री हिटवर काय घडामोडी घडतात. आपलेच मोठा फटका खेळला, मिडविकेटच्या दिशेने बॉल गेला आणि यावेळेस सुद्धा आपण पाहिलं असेल थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मिळते आणि फ्री हिट, नो बॉल आला तरी सुद्धा जास्त धावा विठ्ठल बोरुडे यांनी खर्च केल्या नाही. विठ्ठल बोरुडे यांनी 6 चेंडू टाकलेत आणि फक्त 4 धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्या. खूप सुंदर गोलंदाजी. 4 ओव्हरचा खेळ आता समाप्त होतोय आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर 2 बाद 32 धावा आपण धावफलकावरती पाहतो. समीकरण आता बदललं जात आहे. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावेंची गरज आहे. 12 चेंडू आणि 31 धाव. गोलंदाजी करण्यासाठी नेवासा तालुक्यातील एक वेगवान गोलंदाज मैदानामध्ये, फास्ट अँड फ्युरियस गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये आम्ही त्यांना खेळताना पाहिलं. सूरज भगत गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. विठ्ठल बोरुडेनं 4 धावा दिल्यात. आता सूरज भगत यांच्यावर जबाबदारी आहे, परंतु समोरच्या बाजूला मयूर सोनवणे यांना हात खोलावे लागतील. मयूर सोनवणे यांना आता मैदानावरती आपल्या फलंदाजीची कला दाखवणं फार गरजेचं आहे. यावेळेस पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर प्रचंड मोठं आक्रमण केलं जात आहे. बेगेट भव्य स्वागत सूरज भगत यांचं इथे करत असताना, आइए सूरज आपका स्वागत है, हे सांगतोय मयूर सोनवणे. सिक्सर किंग म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आणि मित्रांनो, विराट कोहली यांची आठवण करून देणारा फटका इथे आला. आखूड टप्प्याचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड समोर मयूर सोनवणे खेळला. यावेळेला परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेट चेंडूवर देणार आहे. त्या दरम्यान एक सिंगल नक्कीच कंप्लीट केली जाणार आहे. धावसंख्या जाते 1 ने पुढे. धावफलकामध्ये होणारा बदल, एकूण धावफलक दाखवतोय 39 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 10 आणि धावा पाहिजेत 24 धावा. 10 चेंडू आणि 24 धावा असं विजयाचं समीकरण आता बनलेलं आहे. सूरज भगतवर दबाव आहे, मयूर सोनवणेवर दबाव आहे, अशोक नव्यानंच दाखल झाले त्यांच्यावर सुद्धा दबाव आहे. त्यामुळे दबाव तर प्रत्येकावर आहे, कारण आता स्पर्धा रंगतदार अवस्थेमध्ये आली आहे. जशी जशी स्पर्धा पुढे जाते तशी तशी रंगत मात्र क्रीडा स्पर्धेशी वाढत जाते. वा, काय फटका खेळला, इनक्रेडिबल, माइंड ब्लोईंग, मॅग्निफिसंट स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. आणि सूरज भगत यांच्या विरुद्ध प्रचंड आक्रमण, बॉल सीमा पार यावेळेस मिळतोय षटकार. 6 धावा मिळतात आणि या षटकाराने आता धावसंख्या परत एकदा वाढली आहे 45. हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी फलंदाजी करणाऱ्या संघाकडे जातो तर कधी गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे.
मागच्या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च केल्यानंतर मागच्या सामन्यामध्ये असं वाटलं होतं गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे हा सामना आता झुकलाय, परंतु या ओव्हरमध्ये पहिल्याच 3 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केलेल्या आहेत सूरज भगत यांनी आणि परत एकदा सामना फलंदाजी करणाऱ्या संघाकडे झुकताना पाहायला मिळतो. म्हणजे आता मॅच ऑन आहे, मॅच दोन्ही बाजूला झुकलेली आहे. 9 चेंडू आणि 18 धावींची आवश्यकता आहे. सूरज भगत तर समोरच्या बाजूला आपण अशोक यांना पाहतो, ज्यांनी मागच्या चेंडूवर जबरदस्त हिट खेळलेला आहे. सूरज विरुद्ध अशोक. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅट आणि बॉलमध्ये. यावेळेस कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही, परंतु तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते यष्टीचीतसाठी आणि यष्ट्यांच्या पाठीमागे खूप चांगले काम आपल्याला यष्टीरक्षकाचं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. आणि मी सातत्यानं सांगत आलो की गजे मेजर ज्यावेळेला सोनईच्या स्पर्धेमध्ये होते त्यावेळेस सुद्धा मी उल्लेख केला की नेवासा तालुक्यातील सर्वात चांगले यष्टीरक्षक जर कोण असतील तर ते गजे मेजरच असतील. कारण सूरज भगत सारख्या वेगवान गोलंदाजाला अगदी यष्ट्यांना चिटकून ते उभे आहेत. आणि इथे आपण बघणार आहोत तर काय निर्णय येतो, निर्णयाची प्रतीक्षा आपल्या सर्वांना आहे. यस, नॉट आउट. फलंदाज नाबाद असतील आणि धावसंख्या आपण पाहिली असेल 45 वर स्थिरावलेली आहे. समीकरण बदललं. 8 चेंडू आणि 18 धावा. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. तुम्हाला घेऊन जातोय सामन्याकडे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे. जॅकपॉट ओव्हर सुरू आहे. आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल 4 चेंडूमध्ये 13 धावा आल्यात. सूरज भगत तयार होत आहेत. त्यावेळेला आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये आखूड टप्प्याचा बॉल होता. हाफ ट्रॅकर इथे पाहायला मिळाला आणि तिथे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर मैदानामध्ये झालेला आहे. रिव्ह्यूची मागणी इथे करण्यात आलेली आहे. मला वाटतं हाईट चेक केली जाईल इथे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण संतोष भालेराव सरांना पाहतो. मुख्य पंच म्हणून आपण गोविंद गुंड सर यांना पाहू शकता. तर दुसऱ्या बाजूला सतीश भालेराव सर आपल्याला या ठिकाणी कामकाज करताना पाहायला मिळत आहेत. काय निर्णय येतोय ते पाहणं फार गरजेचं आहे. सामना आता थोडंसं रोमहर्षक अवस्थेमध्ये उत्कट लढत. यस, निर्णय आलाय. इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉलचा इशारा यावेळेस येताना पाहायला मिळतोय आणि एकूण 2 धावा इथे मिळणार आहेत. बाय 1 गेट 1 फ्री आणि 1 बाउन्सचा इशारा. चेतावणी दिली जाते. फर्स्ट बाउन्स फॉरन इथे गोलंदाजाला केले जाते. यानंतर तुम्ही जर असा चेंडू टाकला तर तुम्हाला नक्कीच दंडित केलं जाणार. या 2ने धावसंख्या वाढली आहे. 47 धावा झाल्यात. शेवटचे 8 चेंडू आणि 16ची गरज. फुल टॉस होता आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे धाडलाय तो चेंडू आणि इथे 6 धावा मिळतील षटकाराला. आणि या जॅकपॉट ओव्हरमध्ये 21 धावा बनवल्यात या फलंदाजी करणाऱ्या संघाने. त्यामुळे आता 11 धावा मिळतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. अजून 1 चेंडू बाकी आहे. 1 चेंडू अजूनही येणं बाकी असेल. 5 चेंडू आतापर्यंत झालेत. माफ करा, 1 चेंडू अजूनही येणं बाकी आहे आणि आतापर्यंत 21 धावा खर्च झालेल्या आहेत.
सूरज तयार आहेत. परत एकदा आक्रमण केलं जाते आणि याही वेळेला वा मयूर सोनोने वा आणि चेंडू थेट बॅनरवर मला वाटतं धडकलाय का. येस 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 बॅनरवर लागलं का ते अगोदर चेक करावं लागेल आपल्याला. तिथेही 9 धावा मिळतील ना. रन रेटचा विषय आहे पुढे चालून. खरं तर त्या सुद्धा धावा फार महत्वाच्या ठरतात. यस बॅनरला चेंडू लागला नाही. 6 धावा तिथे मिळतील आणि जॅकपॉट ओव्हरच्या माध्यमातून आपण जर बघितलं 27 धावा फलंदाजी करणाऱ्या संघाला या जॅकपॉट ओव्हरमध्ये मिळाल्या आणि तो संघ जिंकला. श्री वॉरियर्स या संघानं मात्र इथे विजय मिळवलेला. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच ठरतायत